आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावल्या। 1 जूनला 7व्या टप्प्यातील मतदान पार पडणार। पंतप्रधान मोदींसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। लोकसभेचा प्रचार संपताच पंतप्रधान मोदी कन्याकुमारीमध्ये दाखल। पंतप्रधान मोदी विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये 1 जूनपर्यंत ध्यानधारणा करणार। पंढरपुरातील मागील 3 महिन्यांपासून बंद असलेला विठुरायाचा गाभारा 2 दिवसांनी खुला होणार। या नव्या गाभाऱ्याचे सुंदर स्वरूप समोर आलंय। भीषण दुष्काळामुळे आचारसंहिता शिथिल होण्याची शक्यता। आचारसंहिता शिथिल झाल्यास दुष्काळावरील उपाययोजनांना गती मिळणार। परदेशी कशाला जायचं, गड्या आपला गाव बरा, शेत पिकाची दुनिया न्यारी, वसे जिथे विठुरायाची पंढरी। दरेगावातील व्हिडिओ ट्विट करत एकनाथ शिंदेंचा लंडन दौऱ्यावर असलेल्या ठाकरेंना टोला। रावसाहेब दानवेंकडून संभाजीनगरसह आसपासच्या मोक्याच्या जमिनी बळकावण्याचा प्रकार सुरू। विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, तर अधिवेशनात मुद्दा उपस्थित करणार असाही इशारा। डोळा ठेवायचा आणि त्यांना धमक्या देऊन मारहाण करून ही जमीन मिळवायची आणि त्यातून गडगंज संपत्ती उभी करायची, हा धंदा या मंत्र्यांच्या कडून होत असल्याच्या गंभीर तक्रारी आमच्याकडे आहेत। अजित पवार गटात माझा प्रवेश बळजबरीने, मारून टाकलं तरी मी पवारांची साथ सोडणार नाही। घरवापसीनंतर किरण शिखरे यांचा आरोप। राज्यातील मोठ्या प्रकल्पात केवळ 19.98% पाणीसाठा शिल्लक। तीव्र उन्हाळ्यामुळे राज्यावरील जलसंकट गडद। उत्तर पूर्व भारत आणि केरळमध्ये मान्सून दाखल, हवामान विभागाची माहिती। पुढील 10 दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार।